भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी घेतलेलं आहे आणि त्यांच्या संकल्पनेतूनच पूर्ण मंदिर उभं राहणार आहे आणि सर्व मंदिराचं आर्थिक व्यवहार असो काही असो सगळं आपले बाबा नामदेव शास्त्री यांच्या सूचनेनुसारच चालू आहे। तर नमस्कार मंडळी, आज आमच्या गावामधलं मंदिर आहे तर प्रभू स्वामी मंदिर याचं बांधकाम चालू आहे। तर तुम्ही पाहू शकता परिसर आहे आमच्या गावातला आणि सभा मंडप वगैरे, तर भव्य दिव्य असं मंदिर होणार आहे। तर संतोष ढाकणे दोन शब्द बोलतील। या ठिकाणी वडगावचं प्रभू स्वामीचं या ठिकाणी मंदिराचं भव्य असं काम चालू आहे आणि आज थोडा पाया भरणीचा याच्यासाठी थोडी अडचण येत होती, त्यामुळे थोडं श्रमदान चालू आहे 2 घंट्यापासून। तर 1 वर्ष लागेल आता ह्या मंदिराचं काम पूर्णत्वास जाण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागेल अशी अपेक्षा आहे। आणि या मंदिराचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर 70 लाख रुपये खर्चून हे मंदिराचं काम पूर्णत्वास जाणार आहे। हे नामदेव महाराज शास्त्री भगवानगडाचे मठाधिपती यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे। बरोबर, या मंदिरासाठी एकदम मनातून श्रम जे घेतलेत ते आपले आदरणीय श्रद्धास्थान भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी घेतलेले आहे आणि त्यांच्या संकल्पनेतूनच पूर्ण मंदिर उभं राहणार आहे आणि सर्व मंदिराचं आर्थिक व्यवहार असो काही असो सगळं आपले बाबा नामदेव शास्त्री यांच्या सूचनेनुसारच चालू आहे। तर चला आपण पाहू। तर तुम्हाला जे मंदिराचं स्ट्रक्चर आहे कशा पद्धतीने बनवणार आहे ते तुम्हाला साईडला टाकतो, तुम्ही पहा। असं भव्य दिव्य असं आमच्या गावामधलं मंदिर होणार आहे। तर आमच्या गावकऱ्यानं आज श्रमदान आणि आमच्या छोटे छोटे बालमित्र पण इथं त्यांच्या हातानं श्रमदान चालू आहे आणि आमच्या गावचे सरपंच बोला, सरपंच काही बोला, 2 शब्द थोडंसं बोला ना। सगळ्या मुलांनी छोट्या छोट्या शाळेतल्या मुलांनी केलं, मोठाले पण आलते, म्हातारे वयाचे पण आलते। बरं, अजून काय बोलणार आहे, अजून काही सांगणार आहे का? आता काय नाही, मंदिर झाले सगळं उद्घाटन काय म्हणा। तर बारकाचे आपलं भागवत वर्गाचे काही थोडंसं मंदिर झाले सगळ्यांनी निमंत्रण देऊन टाकू। बरं, अजून काही मंदिराविषयी काही सांगणार आहे का थोडंसं? हे दिव्य मंदिर आहे, मंदिराचे आता पायाचं काम चालू आहे, आता काम गटू आले आपल्याला। बरं, हे तर असं छोटंसं आपल्या म्हणजे मी काय अजून आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकला नव्हता, तर गावात असं भव्य दिव्य मंदिर होणार आहे। तर तुम्ही साईडला पाहू शकता अशा पद्धतीने मंदिर होणार आहे आणि हे जे जुनं मंदिर आहे आमचं गावातलं, तर तुम्ही पहा प्रभू मंदिर असं नाव आहे। तर आपलं नवीन मंदिर जे होणार आहे ते तुम्हाला तर टाकलेलं आहे साईडला, पहा। आणि कसं आहे काय आहे, तर हे असं पद्धतीने काम चालू आहे। तर चला भेटत राहू नवीन पुढच्या कामामध्ये।